कधी तुम्ही नोटीस केलं आहे का? काही प्लेयर्सकडे सगळं टॅलेंट असतं, परफेक्ट टायमिंग असतो, शॉट्समध्ये एलिगन्स असतो, पण तरी पण त्यांचे करिअर एक्सपेक्टेड लेवलला पोहोचत नाही. आणि मग एकच डिसिजन, एकच कमबॅक सगळे पिक्चर चेंज करतो. देवदत्त पडिक्कलची स्टोरी पण अगदी तशीच आहे. एक असा प्लेअर जो एक वेळ IPL मध्ये नेक्स्ट बिग थिंग म्हणून बघितला जात होता, पण मग फॉर्म, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी सगळं बिघडल्यासारखं वाटलं. फॅन्सची एक्साइटमेंट कमी झाली, एक्सपेक्टेशन्स लो झाल्या आणि काही वेळा तर असं पण वाटायला लागलं की हा प्लेअर कदाचित आपल्या पोटेन्शियल पर्यंत कधीच पोहोचणार नाही. पण आज तो पुन्हा हेडलाईन्स मध्ये आला आहे, आणि यावेळेस एक वेगळ्या रिझन साठी. त्याच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं झालं तर RCB मध्ये परत येणं हा माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता. पण काय बदल झाला होता या कमबॅक मध्ये जो त्याच्या पूर्ण करिअरला नवी डिरेक्शन देऊ शकला? ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जाऊन त्याची जर्नी समजून घ्यावी लागेल. देवदत्त पडिक्कलची क्रिकेटिंग जर्नी सुरू झाली कर्नाटकमधून, जिथे त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खूप स्ट्रॉंग परफॉर्मन्सेस दिले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांनी कन्सिस्टंट रन्स केले आणि सिलेक्टर्स लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं. त्याची बॅटिंग स्टाईल खूप स्मूथ होती. लेफ्ट हँडेड एलिगन्स, कव्हर ड्राईव्ह, टायमिंग सगळं टेक्स्टबुक परफेक्ट. हेच टॅलेंट बघून त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूसाठी IPL मध्ये चान्स मिळाला. 2020 चा सीझन हा त्याचा डेब्यू सीझन खूपच स्पेशल होता. प्रेशर खूप होतं, कारण RCB सारख्या फ्रँचायझी मध्ये खेळायचं म्हणजे एक्सपेक्टेशन्स ऑटोमॅटिकली हाय असतात. पण पडिक्कलने त्याच प्रेशरला अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट केलं. त्याने 473 रन्स केले, कन्सिस्टंटली टॉप ऑर्डर मध्ये परफॉर्म केलं आणि एमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन अवॉर्ड पण जिंकला. त्याची बॅटिंग बघितली की असं वाटायचं की हा प्लेअर खूप काम आहे, पॅनिक होत नाही आणि इनिंग्स बिल्ड करायला त्याच्याकडे चांगला कंट्रोल आहे. तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की इंडियाला एक नवा लेफ्ट हँडेड स्टार मिळाला आहे. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे. जेव्हा तुम्ही खूप लवकर वर जाता तेव्हा एक फेज असा पण येतो जिथे तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो. पडिक्कलसाठी हा फेज लवकरच सुरू झाला. 2021 मध्ये त्याने डिसेंट परफॉर्मन्स दिले, पण नंतर टीम कॉम्बिनेशन चेंजमुळे त्याला RCB सोडावी लागली. तो राजस्थान रॉयल्स मध्ये गेला. तिथे पण त्याने काही चांगल्या इनिंग्स खेळल्या, पण कन्सिस्टन्सी मिसिंग होती. प्रॉब्लेम्स रन्सचा नव्हता, प्रॉब्लेम होता इम्पॅक्टचा. कधी कधी तो स्लो खेळायचा, कधी अग्रेसिव्ह आणि क्लॅरिटी नव्हती. त्याचा रोल एक्झॅक्टली काय आहे, अँकर की अग्रेसर, हे फिक्स होत नव्हतं. नंतर तो लखनौ सुपर जायंट्स मध्ये गेला, पण तिथे पण त्याला एक्सपेक्टेड ब्रेक थ्रू मिळाला नाही. टीम मध्ये कॉम्पिटिशन जास्त होतं, अपॉर्च्युनिटीज लिमिटेड होत्या आणि त्याचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी होत गेला. त्याच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं झालं तर काही वेळा मला समजत नव्हतं की मी कसं खेळावं. हे स्टेटमेंट खूप मोठं आहे, कारण याचा अर्थ असा की प्लेअर टेक्निकली स्ट्रॉंग असेल पण मेंटली कन्फ्युज्ड असेल तर परफॉर्मन्स स्टेबल राहू शकत नाही. हा फेज खूप इम्पॉर्टंट होता, कारण याच फेजने त्याला एक रियालिटी समजून दिली. फक्त टॅलेंट पुरतं नाही, तर क्लॅरिटी, रोल अंडरस्टँडिंग आणि माइंडसेट पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मग आला 2025 चा IPL ऑप्शन. एक असा मोमेंट जिथे काही प्लेयर्ससाठी फक्त एक टीम चेंज असतो, पण काही प्लेयर्ससाठी ती एक नवी सुरुवात असते. पडिक्कलसाठी ही गोष्ट वेगळी होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने त्याला पुन्हा आपल्या टीम मध्ये घेतलं. हे फक्त एक ट्रान्झॅक्शन नव्हते, हा एक इमोशनल रिकनेक्ट होता. जिथे त्याची IPL जर्नी सुरू झाली होती तिथेच तो पुन्हा परत येत होता, आणि इथेच सगळा बदल सुरू झाला. RCB मध्ये परत आल्यानंतर त्याला एक क्लिअर रोल मिळाला. अटॅकिंग इंटेंटने खेळायचा. टीमचा अप्रोच पण चेंज झाला होता. मॅनेजमेंटने प्लेयर्सला फ्रीडम दिले होते की ते फिअरलेस क्रिकेट खेळतील. 2025 सीझन मध्ये त्याने 10 मॅचेस मध्ये 247 रन्स केले आणि त्याचा स्ट्राईक रेट 150 प्लस होता. हे नंबर्स सांगतात की तो फक्त सर्व्हाइव्ह करत नव्हता, त्याने इम्पॅक्ट क्रिएट करायला सुरू केलं होतं. पण खरं ट्रान्सफॉर्मेशन दिसलं 2026 मध्ये. सीझनच्या सुरुवातीच्या मॅचेस मध्ये त्याने सिग्नल दिला की हा नवीन पडिक्कल आहे. फक्त 2 मॅचेस मध्ये 111 रन्स, स्ट्राईक रेट 200 प्लस आणि बॅक टू बॅक 50s. आता हे फक्त स्टॅट्स नाही, हा कॉन्फिडन्सचा लेवल दर्शवतो. जेव्हा बॅटर 200 प्लस स्ट्राईक रेटने रन्स करतो तेव्हा तो फक्त बॉल हिट करत नाही, तो गेम कंट्रोल करतो. मग प्रश्न असा पडतो की काय बदल झाला? तर 2 मोठे चेंजेस क्लिअर दिसले. पहिला, मेंटल क्लॅरिटी. आता त्याला माहिती होतं की तो कसा प्लेअर आहे. तो डिफेन्सिव्ह नाही, तो अटॅकिंग बॅटर आहे. त्याचा नॅचरल गेम म्हणजे प्रेशरला डॉमिनेट करायचं. दुसरं म्हणजे टेक्निकल इम्प्रूव्हमेंट. त्याचा फुटवर्क इम्प्रूव्ह झालं,
शॉर्ट बॉल हँडल करायची कॅपॅसिटी वाढली आणि स्पिन विरुद्ध कॉन्फिडन्स दिसायला लागला. शॉट सिलेक्शन पण खूप स्मार्ट झालं. अननेसेसरी रिस्क कमी झाली आणि कॅल्क्युलेटेड एग्रेशन जास्त झालं. त्याने स्वतःच सांगितलं की हे ट्रान्सफॉर्मेशन ऍक्सिडेंटल नव्हते, तो एक कॉन्शियस एफर्ट होता जो त्याने ट्रेनिंगमध्ये, प्रॅक्टिसमध्ये आणि माइंडसेटमध्ये इम्प्लिमेंट केला. आरसीबीचे एन्व्हायरमेंट पण त्याच्या ग्रोथसाठी परफेक्ट ठरलं. टीमचा मंत्र होता प्रत्येक बॉलवर इंटेंटने खेळायचं, ज्यामुळे प्लेयर्सला फ्रीडम मिळाले, प्रेशर कमी झाला आणि नॅचरल गेम बाहेर आला. पडिक्कल सारख्या प्लेअरसाठी ही परफेक्ट सिच्युएशन होती, कारण तो नॅचरली अटॅकिंग आहे, पण आधी प्रेशरमुळे तो थोडा कॉशियस खेळायचा. 2026 सीझन मध्ये त्याचा इम्पॅक्ट मॅचेस मध्ये क्लिअरली दिसला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मॅच मध्ये त्याने क्विक फायर 61 रन्स केले आणि हाय प्रेशर चेस मध्ये टीमला लीड केलं. त्याची बॅटिंग बघितली की असं वाटत होतं की तो कम्प्लीट कंट्रोल मध्ये आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पण त्याचं कंट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट होतं, जिथे आरसीबीने डॉमिनंट विजय मिळवला. त्याच्या परफॉर्मन्समुळे आरसीबीचा ओव्हरऑल गेम प्ले पण अपलिफ्ट झाला. आरसीबी डिफेंडिंग चॅम्पियन्स ऑलरेडी स्ट्रॉंग टीम होती, पण पडिक्कलचा फॉर्म त्यांना एक एक्स्ट्रा डायमेन्शन देतोय. टॉप ऑर्डर स्टेबिलिटी मिळतीये, फास्ट स्टार्ट मिळतात आणि मिडल ऑर्डरवर प्रेशर कमी होतोय. टीम मध्ये विराट कोहली सारखा एक्सपिरियन्स प्लेअर आहे जो इनिंग्सला अँकर करतोय, पण त्याच्यासोबत पडिक्कल सारखा अग्रेसिव्ह ओपनर असेल तर अपोजिशन साठी प्लॅनिंग करणं खूप कठीण होतं. पडिक्कलची जर्नी एक मोठा लेसन देतो. फेलियर हा एंड नाही, तो एक सेटअप असतो कमबॅक साठी. स्ट्रगल फेजने त्याला ब्रेक नाही केलं, त्याला बेटर बनवलं आणि मग ज्या दिवशी त्याला राईट एन्व्हायरमेंट मिळालं त्याने त्याचा फुल पोटेन्शियल अनलॉक केला. आज सिच्युएशन अशी आहे की क्रिकेट एक्सपर्ट्स पण म्हणतात जर हा फॉर्म असाच कंटिन्यू झाला तर त्याला इंडियन टीम मधून बाहेर ठेवणं खूप कठीण होईल. म्हणजे एक प्लेअर जो काही महिन्यांपूर्वी स्ट्रगल करत होता तो आज नॅशनल सिलेक्शन साठी स्ट्रॉंग कंटेंडर बनलाय. हाच तर रिअल कमबॅक असतो. ही स्टोरी फक्त देवदत्त पडिक्कलची नाही, ही स्टोरी आहे क्लॅरिटीची, राईट डिसिजनची आणि सेल्फ बिलीफची. कधी कधी तुम्हाला फक्त एक चान्स लागतो, एक राईट एन्व्हायरमेंट लागतं आणि सगळं बदलू शकतं. आरसीबी साठी तो एक स्मार्ट कमबॅक होता, पण पडिक्कल साठी तो एक लाईफ चेंजिंग टर्निंग पॉइंट होता. पण हा नवा कॉन्फिडेंट देवदत्त पडिक्कल आपला हा फॉर्म कंप्लीट सीझन भर मेंटेन करू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.